प्रस्थापित आहेत त्यांना आव्हान नाही करत आहे. सर्व जनतेचा हित जपण्यासाठी आणि सर्वच समाजातील सर्व घटकांनी या वेळेला त्या अपेक्षेने बघितलंय. कारण 10 वर्षापूर्वी जिल्हा परिषदेमध्ये मी समाज कल्याण विभागाचा सभापती म्हणून दोन्ही टर्ममध्ये कामकाज बघितलेलं आहे. त्याच्यामुळे सर्व लोकांना माझ्याकडून अपेक्षा आहे की यावेळेला ही निवडणुकीला उभं राहावं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून मी ह्या निवडणुकीमध्ये आज निवडणुकीमध्ये 29 तारखेला फॉर्म भरला. प्रचंड आता सांगायचं झालं तर पुन्हा एकदा तेच रिपीट करतोय. समाज कल्याण विभागावरती 10 वर्ष सभापती असल्या कारणाने मग त्या समाजाअंतर्गत येणारे जे घटक होते, मग ते कोळी असतील, आदिवासी असतील, ठाकूर समाज असेल, बोरुड समाज असेल, बेल्लार समाज असेल, त्या विभागाअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक माणसाचं नियोजित परफेक्ट त्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना आणि त्याच्या पलीकडे जर जाऊन सांगितलं तर अपंग कल्याण हा समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत येणारा हा विभाग आहे आणि त्यामध्ये त्या अपंगांना योग्य तो न्याय देण्यासाठी म्हणून तिथे काम केल्यामुळे आज मला वाटतं की माझ्याबरोबर जनसमुदाय किंवा प्रचंड वगैरे मताने जिंकेल ती त्यांना ज्यांना घटनेने अधिकार दिलेला आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला ते स्वतःच्या बोटाला शाई लावून मतदान करणार आहेत. नाही, आज मी शेतकरी कामगार पक्षामध्ये होतो. माझ्या माघारी राजकीय मोठा काही वारसा नाही आहे, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये मी गेल्या 23 महिन्यापूर्वी पक्षप्रवेश केला आहे. आजही मी भारतीय जनता पार्टी या पक्षातच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. उद्याही भारतीय जनता पार्टीच्या पक्षाबरोबर बसणार आहे. पण तुम्ही म्हटलं की बाबा तुमच्यावरती पक्ष कारवाई करावं, कारण पक्ष वाढीसाठीच म्हणून मी इकडे भारतीय जनता पार्टीमध्ये आलो. माझ्याकडून कोणताही असं भारतीय जनता पार्टीच्या व्यतिरिक्त कोणतं तरी काम करेन का तर ते नक्कीच नाही आहे. भारतीय जनता पार्टी म्हणूनच मी आज पण काम करतो आहे. कुठली या मतदारसंघामध्ये मी 2दा जिल्हा परिषदेला निवडून आले असल्या कारणाने मुद्दे घेण्याची गरज नाही. केलेलं मी 10 वर्षातलं काम आहे ह्या इथल्या लोकांना ज्ञात आहे. कारण मी कुठलाही भ्रष्टाचारी किंवा कुठलाही काहीही असा केलेला नाही आहे. एकदम जे सामान्यांना पाहिजे त्या पद्धतीने ज्या दिवशी निवडणुकी जिंकतो त्याच्या दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात करतो. म्हणून या मतदारसंघामध्ये एक माणूस 2दा किंवा एक उमेदवार 2दा कधीही निवडून नाही आला तो दिलीप भोईर आहे की एक टाईम 2दा निवडून आला. आत्ताही मागची जर जिल्हा परिषदची निवडणूक लागली असती तरी तिथे दिलीप भोईर किंवा त्याचा प्रतिनिधी किंवा त्याच्या घरातला जर एखादा फॅमिली मेंबर दिला असता तोही निवडून आला असता. तर मी गेले अनेक वर्ष क्रीडामध्ये आहे, त्यांच्या नोकरी व्यवस्थापनामध्ये कशा पद्धतीने सहभागी होत आहे ते आम्ही आजपर्यंत करत आलो. माझ्याकडे आल्यानंतर त्याची कमीत कमी विचारणा तर होते, बाबा तू आत्ता कोणतं नेमकं काम करतोय, तुझं क्वालिफिकेशन काय आहे, तू डिग्री डिप्लोमा काय केलं आहे, त्याच्यासाठी जी उपलब्धता होते तिथे मी अगोदरच त्यांना कसे ती नोकरी मिळेल यासाठी मार्गदर्शनच आजपर्यंत करत आलं. किंवा साही अकॅडमी म्हणून ही स्थापन केली आणि त्या माध्यमातून 3 वर्ष त्याच्यासाठी वेगवेगळे लागणारे जे प्रशिक्षण देणारे म्हणजे स्पर्धा परीक्षेला नेमकं काय पाहिजे ते मी देत आलो. त्या माध्यमातून नाही बोलायला गेलं तर आज स्पर्धा परीक्षा मी 3 वर्ष दिली, त्याच्यामध्ये कोणतीही भरती प्रक्रिया आली नव्हती. आत्ता ह्या 2 पोलिसांची किंवा कोर्टाची किंवा जिल्हा परिषदेची त्याच्यामध्ये बरीचशी मुलं त्या अकॅडमीच्या माध्यमातून नोकरीच्या याच्यात आली. मी गेल्या 13 वर्षापासून जवळजवळ 13 वर्षापासून मी ही आरोग्याची समस्या फार जवळून पाहिलेली आहे. कारण 13 वर्षापासून आजही 2 ते 3 लोक आमच्या हॉस्पिटलच्या कायम खाली असतात. ते जेणेकरून जर एखादी डिलिव्हरी पेशंट आला, एखादा पेशंट ॲक्सिडेंटली आला किंवा एखादा पेशंट अटॅक किंवा कोणताही जरी आला तरी आमचा तिकडे माणूस तिकडे पेरोलवरती आहे आणि तो त्यांची व्यवस्था कंटिन्यूस करत असतं. मग त्याला ॲम्ब्युलन्स देणं किंवा एखादी डेड्स बॉडी आली तर त्यांच्या घरामध्ये काय आहे की नाही त्यांची परिस्थिती बघून मग तो जो समाज आहे त्यांना त्यांच्यापर्यंत बॉडी पोचवणं किंवा त्यांना लागणारे जे काय लागतो ते तिथं देणं, ही समस्या बघत आलो. आजही तुम्ही जर हॉस्पिटलला गेला तर अत्यंत वाईट गोष्ट आहे. हॉस्पिटल बघितलं
की दर 1.5 महिन्यात 2 महिन्यानंतर 3, 3.5, 4, 5, 10 कोटी रुपये त्याच्यावरती खर्च होतं. त्या एकाच इमारतीवरती त्याचं स्ट्रक्चर ऑडिट केलं जातं आणि त्याच स्ट्रक्चर ऑडिटवरती ती इमारत त्याचं रिपेरिंग केलं जातं. एव्हा ते एका इमारतीवरती एवढा खर्च केला आहे, तर अशा 10 इमारती तेव्हा तयार झाल्या असत्या. पण इथलं प्रशासन किंवा प्रशासनाबरोबर असलेलं दुसरं महत्त्वाचं म्हणजे लोकप्रतिनिधी, त्यांचं त्याच्याकडे फारसं लक्ष दिसत नाही आहे. बघा, ते सरतेशेवटी ज्यांना घटनेने दिलेला अधिकार आहे ही ती जनता ठरवणार आहे. आणि नक्कीच माझा आत्मविश्वास आहे की इथे धनशक्ती आहे ती मागे पडेल. असेल तर मला ते मिळणारच. ते कोणीही कुठल्याही वेड्या वाकड्या भूमिकेत जाऊ, ज्या आजच्या काही वेगळ्या स्टेटमेंट होतात किंवा एकाकडे कोणाला तरी घाबरवलं जातं, धमकवलं जातं, बोललं जातं. ही सिस्टीम आहे ना, ही म्हणजे आपल्याला जो संविधानिक जो अधिकार दिलाय ना त्याला जोडून नाही आहे. आम्ही प्रामाणिक आहोत. आम्ही म्हणतोय की जनतेने योग्य तो निर्णय घ्यावा, कारण 20 तारखेला आपण आपल्या बोटाला शाई लावणार आहोत आणि 10 मध्ये किंवा 5 मध्ये जे उमेदवार असतील त्याच्यामध्ये एकच प्रतिनिधी निवडून येणार आहे. एवढं तो ज्याचा त्याचा विषय आहे, आरोप प्रत्यारोप करत राहणार, कारण ही फेरीच तशी आहे. कारण इलेक्शनची पार्श्वभूमी एकदम जवळ येत चाललेली आहे. पण मी सांगेन की आम्हाला ह्या गोष्टीसाठी आरोप प्रत्यारोप होणार आहेत, ते त्यांच्या सिस्टीमने करते. त्यांना करण्याची गरज नाही आहे. कारण करण्याची गरज तर तुम्ही सिटिंग मेंबर होतात, 5 वर्ष सिटिंग मेंबर होतात, दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या बाजूला होतात. मग तुम्हाला आरोप प्रत्यारोप करण्याची गरज नाही आहे, कारण तुम्ही 5 वर्ष अनुभवलेला. मी साधारण एक सामान्य कार्यकर्ता आहे. मी जिल्हा परिषदेला 2दा सभापती बसलोय. माझे तिथपर्यंत हे नाही आहे का? तर तुम्ही आता मधल्या याच्यात म्हटलं की मी 100 छोटम शेट माझ्या खिशात आहेत. अरे छोटम शेट, तुझ्या कंपनीला तर एवढाच किस्सा आहे, 100 छोटम शेट का 100% सर. ते शेवटी मी प्रामाणिक कार्यकर्ता तिथेही होतो, आज भारतीय जनता पार्टी झालो, इथेही प्रामाणिक कार्यकर्ता आहे. ना कधी तिकडे कुठलेही छोटी पक्षाच्या व्यतिरिक्त अंडरस्टँडिंग केली, ना इथेही कधीही पक्षाच्या व्यतिरिक्त मी कधी माझी स्वतःची अंडरस्टँडिंग नाही केली. कारण आमचं हित लोकांमध्ये आहे. आमचं ते आर्थिक व्यवस्थेमध्ये हित नाही आहे, लोकव्यवस्थेमध्ये हित आहे. त्याच्यामुळे लोकांबरोबर राहिल्यामुळे लोकच ठरवणार आहेत की नेमकं डिसिजन काय. आणि या येणाऱ्या 20 तारखेला जसं आपण म्हटलंय ते असंही असू शकतं. कितपत फायदा होईल, मी एका पक्षात राहिलो, मी कधी त्यांचा बॅकग्राऊंड नाही घेतला. आजही मी ज्या अपक्ष भूमिकेचा फॉर्म भरणार आहे निवडणुकीचा, आजही मी बाजूला कोणाचं काय चाललंय हे बघण्याचं माझं काम नाही. माझं फक्त लोकहित कसं राहील त्याच्याकडे माझं जास्त लक्ष आहे. त्यांच्या अंतर्गत वाद आहे त्याच्यामध्ये मला जाऊन काहीच माझं म्हणणं नाही आहे. मला ही निवडणूक जिंकायची आहे उद्देशाने मी उतरलोय आणि त्याप्रमाणे मी माझं काम करतोय. येणाऱ्या 29 तारखेला मी माझा नामनिर्देशन फॉर्म दाखल करणार आहे. तर आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण माझ्या फॉर्म भरण्यासाठी अपेक्षित आहात. एवढं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.